नमस्कार, मी साधना. माझा आवाज मध्ये आपलं स्वागत. माझ्या कार्यक्रमात हजारो प्रेक्षकांच्या डोळ्यात सहज पाणी येतं. मात्र मीही अनेक वेळा रडलो असल्याची कबुली प्रसिद्ध समाज प्रबोधनकार डॉक्टर वसंत हंकारे यांनी चिंचवड येथे माझा आवाज प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं आहे. पाहूया सविस्तर बातमी माझा आवाज न्यूज चॅनेलवर. नमस्कार, वंदे मातरम, जय हिंद, जय भारत. मी वसंत हंकारे. खऱ्या अर्थानं चला आता माणूस घडवूया हे अभियान अखंड राष्ट्रभर आपण सुरू केलेलं आहे. ते प्रत्येक घराघरामध्ये पोचवत आहे. कारण लेकरांनी आता मार्कांचे ढीग रचले. आमची लेकरं अगदी परदेशामध्ये जाऊ लागली, लाखो करोड रुपये कमवू लागली, पण कुठंतरी आईबापाचं कष्ट, आईबापाची मेहनत 21व्या शतकामध्ये ते विसरत चाललेली आहे. म्हणून मी प्रत्येकाला सांगतो, प्रत्येक श्वास एकच द्या, चला आता माणूस घडवूया. खूप डॉक्टर झाले, खूप इंजिनियर झाले, पण माणूस कुठंतरी हरवत चाललेला आहे. आईबापाला मिठीत घेणारं लेकरू कुठंतरी हरवत चाललेलं आहे. आणि ते लेकरू आईबापाला ते लेकरू परत मिळवून देण्यासाठी आणि आईबापाला आपलं लेकरू परत देण्यासाठी असा मोठा अट्टहास सुरू आहे. आणि म्हणून प्रत्येक लेकराला मी सांगतो, जगातला सगळ्यात मोठा देव कोणता असेल तर तो आपला बाप आहे, तो आपली आई आहे. आईबापाच्या कष्टाचं पांग कुठंतरी आपल्याला फेडलं पाहिजे. आणि म्हणून राष्ट्रभर चला आता माणूस घडवूया. बाप समजावून घेताना, आईबाप समजावून घेताना न समजलेले आईबाप हे सगळं घेऊन आपण राष्ट्रभर फिरत आहे. व्यसनमुक्ती झाली पाहिजे. प्रचंड लेकरं माझी व्यसनाच्या विळख्यात अडकत आहेत. एवढं सुंदर शरीर उद्ध्वस्त करत आहेत. व्यसनमुक्ती झाली पाहिजे. आणि सगळ्यात मोठ्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये ज्या आमच्या लेकी फसत आहेत, त्या लेकी कुठं तर सावरल्या पाहिजेत. आणि त्या लेकींना कळालं पाहिजे कशा अर्थानं त्यांना फसवलं जात आहे. खोट्या प्रेमाच्या जाळ्यात त्या फसत आहेत, त्यांचे तुकडे होत आहेत. तो परवा साताऱ्यामध्ये हरामखोर कुत्र्यानं माझ्या लेकीच्या डोक्यामध्ये दगड घातला. म्हणजे असं प्रचंड लेकींच्यावरती अत्याचार होत आहेत. त्यांच्या अंतरंगामध्ये एक ताकद आहे, ती रणचंडिका आहे, आदिशक्ती आहे, माझी आऊ जिजाऊ आहे, माझी अहिल्या आहे, माझी सावित्री माई आहे, माझी फातिमा ताई आहे. हेच त्यांना कळालं पाहिजे. यासाठीच हा सगळ्यात मोठा अट्टा चालू आहे ना. तुम्ही पत्रकार बांधवांनी आता गेली 1.5-2 तास बघितलेलं आहे. सगळं काही तुम्ही सांगू शकता. मी सांगण्यापेक्षा तुम्हाला ते कळालेलं आहे की मी काय सांगतो. बस अखंड राष्ट्रभर हे अभियान सुरू आहे. डॉक्टर, हे कसं शक्य आहे? एखादा कीर्तनकार कीर्तन सांगत असताना पाठांतर करतो, 1 तासामध्ये 4 तासाचं सांगून जात आहे. हे कसं शक्य आहे? नाही, मी सुरुवातीलाच सांगितलं की दिस इज नॉट लेक्चर. म्हणजे हे व्याख्यान नाही, हे परिवर्तन आहे. म्हणजे आजपर्यंत आपण कानाशी बोललो, इथलं इकडं निघून गेलं. मी एक वास्तवता दाखवण्याचा प्रयत्न केला आणि वास्तवता दाखवत असताना त्यांच्या हृदयाशी मी बोलत होतो. इथं बोलत होतो मी, इथं बोलत नव्हतो. इथं बोलल्यानंतर इथं जाईल. कदाचित आमची पोरं 100 पैकी 100 मार्क्स पाडतात. इथं गेल्यामुळे त्यांना नातं कळतं, बाप कळतो, आई कळतं. मी दुसरं काहीच केलं नाही. मी सत्य, वास्तव इथपर्यंत पोचवलं. त्यांना ते रिअलाईज झालं, त्याची सत्यता त्यांना पटली, डोळ्यातून अश्रू येऊ लागलं. हा बदल आहे. हे यालाच परिवर्तन म्हणतात, जे परिवर्तन आपल्याला अपेक्षित आहे. डॉक्टर, शेकडो लोक रडतात, भावनिक होतात. तुम्हाला असं कधी अनुभव आला की हे सांगतात? खूप वेळ रडलो मी, खूप वेळ रडलो. कारण मी 6वीत असताना मला बूट हवा होता. आणि त्या दिवशी मी माझ्या वडिलांना सांगत होतो मला बूट हवा. माझे तात्या, त्यांना मी म्हणायचो. तात्या म्हणले की संध्याकाळी मी कामावरून आलो की तुला सांगलीला घेऊन जातो, मग आपण बूट आणूया. त्या दिवशी जे सकाळी ते घरातून गेले ते आलेच नाहीत. गेली 40 वर्ष मला माझा बाप सोडून गेलेला आहे. त्यामुळे बाप सांगत असताना अर्थात मी खूप वेळ रडलेलो आहे. मी रडलो, मी तिथपर्यंत पोचलो. म्हणून मी लेकरांच्या काळजापर्यंत पोचू शकतोय. मी त्यांना बाप समजावून सांगू शकतोय, आई समजावून सांगू शकतोय. राष्ट्र महामानव मी त्यांना एवढ्यासाठी समजावून सांगतोय की मी तिथपर्यंत पोचलोय. मी खूप वेळ रडलेलो आहे. मी रडलो म्हणजे हे अश्रू परिवर्तनाचे अश्रू आहेत. या अश्रूंनी लेकरांच्या अंतरंगामध्ये ताकद येते. माझे लेकरं भॅड नाहीत होत. माझ्या लेकी म्हणजे मुळू रडणं, ते रडणं नव्हतं. बापासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी आलेले हे अश्रू आहेत. बदल नक्की आहे. काय ध्येय तुमचं? प्रत्येक श्वास एकच ध्यास माणूस घडला पाहिजे. तो माणूस घडवत असतानाच शेवटचा श्वास माझा लाखो करोडो लेकरांच्या साक्षीनं जावा, एवढी एकच अपेक्षा गणरायाच्या चरणी. किती रिझल्ट तुम्हाला? खूप लेकरांच्यात बदल झालेला आहे. अनुभव सांगा. खूप अनुभव मला. नाही, माझ्याकडे असे म्हणजे कॉल आहेत की लेकरांनी सांगितलंय की गेली 6 महिने मी गुटखा सोडलाय, विमल सोडलाय. काही लेकींनी सांगितलं की सर मी 15 दिवसानंतर मी जाणार होते आईबापांना सोडून, पण तुम्हाला ऐकलं मी आता जात नाही. काही बापांनी येऊन मला सांगितलेले माझी लेक मला मिठी मारते, माझ्या पाया पडते. हा खिशातले गुटके काढून टाकलेले आहेत पोरांनी, व्यसनमुक्त झालेले आहेत. काय पाहिजे? सब मंगल आहे. प्रयोग मोजले नाहीत मी. प्रयोग मोजले. गेली 25 वर्ष झाली मी हे करते. नालंदातून BFA अखंड राष्ट्रभर केले.
दिल्लीपर्यंत गेलो, केरळपर्यंत गेलो, बेंगलोरपर्यंत गेलो, महाराष्ट्र तर पिंजून काढलेला आहे आणि अखंड राष्ट्रभर फिरत असताना राष्ट्राच्या बाहेरसुद्धा जी माझी लेकरं आहेत, भारतीय माझी लेकरं आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा मानस आहे, तोही लवकर पूर्ण होईल. साब मंगल आहे, साब आनंद. रिपोर्ट माझा आवाज, पिंपरी चिंचवड.